बातमी क्रिकेटच्या मैदानातनं पाहायला मिळते। लॉर्ड्सवरनं ही बातमी येते आणि अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण रोहित शर्माचं लॉर्ड्समध्ये शानदार शतक पाहायला मिळालंय। लॉर्ड्सच्या वन डे मध्ये भारतासमोर इंग्लंडचं 388 धावांचं आव्हान आहे। खरं तर मोठा डोंगर धावांचा रचल्याचं पाहायला मिळतं। इंग्लंडनं मात्र त्याचा पाठलाग करताना रोहित शर्मानं कमाल केली आहे, शानदार शतक झळकावलंय। अवघ्या 84 चेंडूंमध्ये रोहित शर्मानं ही शतकी खेळी केल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या संपर्कात आहेत। आवेश, शानदार शतक खरं तर पाहायला मिळालं रोहित शर्माचं। बरेच चर्चा झाल्या रोहित संदर्भातल्या आणि त्याच वेळी त्याचं शतक। मी तुला पहिले मॅचची पार्श्वभूमी सांगते। हे सिरीज जिंकण्यासाठी भारताला खूप महत्त्वाचं आहे आणि इंग्लंडच टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय केला आणि 388 धावांचं टार्गेट भारताला दिलेलं होतं। भारताकडून सलामीवर रोहित शर्माने शुभम गिलने खूप सुंदर अशी फलंदाजी करत भारताला शतकीय भागीदारी केली। त्यानंतर सगळ्या खेळाची सूत्र रोहित शर्मा यांनी स्वतःकडे घेतली आणि एक उत्कृष्ट अशी खेळी त्यांनी केलेली आहे। आता आलेल्या माहितीपर्यंत रोहित शर्मा 108 धावांवर नाबाद आहेत। त्यात त्याने जो हिटमॅन म्हणतो त्या प्रकारे 4 षटकार सुद्धा मारले आणि 12 चौकार सुद्धा केले आहे। या मॅचकडे बघण्या सगळ्या जगाचं लक्ष आहे, कारण रोहित शर्मा निवृत्त होणार आहे अशी चर्चा होती। त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष या मॅचकडे होतं, पण रोहितनं त्याच्या फलंदाजीकडून खूप चांगलं उत्तर सगळ्यांना दिलेलं आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद आवेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।